महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजे, सरकारचा भ्रष्टाचार थांबला पाहिजे, अशा बऱ्याचशा आपल्या बेसिक सर्वसामान्य व्यत्यय आणण्यापेक्षा सुद्धा जर माणसं जिवंत नाही राहिली तर त्या मेट्रोचा कोणाला उपयोग होईल सर? आज 400 कोटी आजचं जे आंदोलन आहे ते जनतेसाठी आहे, आजचं आंदोलन आहे ते जनतेसाठी आहे. तर ती जनताच व्यवस्थित जगली नाही तर त्या सरकारचा त्या मेट्रोचा तुम्ही दिलेल्या कुठल्याही फॅसिलिटीचा काय उपयोग आहे सर्वसामान्य लोकांना? जर त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाही तर आज कितीतरी उच्च शिक्षित बेरोजगार लोक आहेत, आज महिलांवर एवढे अत्याचार होत आहेत, रोज 4 महिलांच्या मुलींना सुद्धा तुम्ही सोडत नाही. ते अत्याचार थांबले पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे. पुढे आपण पाहिलं की या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा पुण्याच्या मेट्रोवरती आपल्याला दिसत आहे. मोठ्या प्रमाणात जे आहेत आंदोलक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वाखाली हे सध्या आंदोलन सुरू आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी हजारो या ठिकाणी जाळी सुद्धा लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी आंदोलक उड्या मारतील म्हणून मोठ्या प्रमाणात जाळी, अग्निशामक दल आणि या ठिकाणी सगळे पोलीस कर्मचारी स्वतः पोलीस उपायुक्त संदीप गिल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यांची जी मागणी आहे की भ्रष्टाचार त्याचबरोबर शहरात होत बेरोजगार नोकऱ्या महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत, सर्वसामान्य लोकांना सरकारी सेवा सुविधा आणि शिक्षण मोफत मिळालं पाहिजे. देश कधी सुधारणार आहे जर सर्वसामान्य लोकांना जर नोकरी मिळाली नाही तर देश काय सुधारणार आहे? आज सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे. आज 400 कोटी महामार्गाला हलवतात, ते महामार्ग थांबवा. पहिले सर्वसामान्य जनतेला न्याय द्या. 200 कोटी खर्च आला आणि सर्वसामान्य लोकांना रोजगारासाठी मोठमोठ्या कंपन्या उघडा आणि त्यांना रोजगार द्या. प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. याच्यासाठी मी रस्त्यावर उतरलोय. मेलो तरी चालेल पण घाबरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत आंदोलक पुण्याच्या मेट्रोच्या या सगळ्या याच्यावरती आलेले आहेत. आपण बघू शकतो की पोलीस जे आहेत मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि आंदोलक सगळे जे आहेत आपल्याला या ठिकाणी अग्निशामक दल आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो पुण्याच्या शिवाजीनगर मनपाच्या समोरील हे मेट्रोचं स्टेशन आहे आणि आंदोलक जे आहेत नरेंद्र पावटेकर हे त्यांच्या कार्यकर्त्यासह या मेट्रोच्या फ्लॅटवरती चढलेले आहेत आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी नरेंद्रांशी पुन्हा आपण एकदा बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमचं नाव काय? ठोंबरे, टीसीपी ठोंबरे. अरे बाबा, टीसीपी ठोंबरे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या आंदोलक जे आहेत घोषणाबाजी करताना आपल्याला दिसत आहेत. पुण्याचं शिवाजीनगरचं हे मेट्रो स्टेशन आहे आणि या मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती हे सगळं आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे. नरेंद्र पावटेकर जे आहेत आता आंदोलन आपलं या ठिकाणी मागे घेताना दिसत आहेत. पोलीस आणि मेट्रोचे कर्मचारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. नरेंद्र पावटेकर यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे. नरेंद्र पावटेकरांच्या हातामध्ये पेट्रोलची बाटली. नरेंद्र, काय आंदोलन? मी सर्वसामान्य जनतेच्या हिताचे मी येतो आलो या ठिकाणी नरेंद्र पावटेकर पुन्हा आक्रमक झालेले आहेत. आंदोलकांचं म्हणणं आहे की या ठिकाणचे सगळे पोलीस पाठीमागे जाण्यासाठी आंदोलन जे आहे ते सांगत आहेत आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये सध्या बातचीत होताना दिसत आहेत. पोलीस उपायुक्त आहेत संदीप सिंग गिल या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करताना दिसत आहेत आणि नरेंद्र पावटेकर आपलं आंदोलन हातामध्ये पेट्रोलची बाटली जी आहे पुढे या. नरेंद्र पुढे या.
या ठिकाणी पुन्हा नरेंद्रचा पुढे या. पाणी पी थोडं पाणी पी नरेंद्र पुढे या, एकदम पुढे या, पुढे या, इकडे पुढे नरेंद्र पुढे या, नरेंद्र पुढे या. खाली या व्यवस्थित चालता येईल अरे असं चेहरा 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 हो साहेब बाजूला घेतो आम्ही इथं या ना व्यवस्थित घेता येईल. नरेंद्र पावटेकर तुमच्यासाठी झालो. बोला. ऐका ना इथं या तू 2 मिनिट थांबावू मी जनतेच्या हितासाठी रडतोय बरोबर आहे. मेलो तरी चालेल. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे दाखवायला मी काय माझ्यासाठी नाही आलोय नरेंद्रजी, बरोबर आहे. बोला. त्याचं काय बोला, आज बोला. सर्वसामान्य तुझ्यासाठी आलोय की नाही? मान्य मी मान बोला, मानतो. बोला. ऐकलं 2 मिनिटं खाली काय मागण्या? बोला इथून बोलते सर्वसामान्य जनतेतल्या पदवीधर तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आज 10 लाख रुपये घालून शिक्षणासाठी त्यांना रोजगार नाहीये. आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या वाहनाला पहिले प्राधान्य दिलं जातं. आमच्या पोरांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. 10-15 लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती असतात. हे बंद झालं पाहिजे. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. आज साधा आपल्याला शाळेमध्ये पोराला ऍडमिशन घ्यायचं तर लाख रुपये डोनेशन भरावं लागतात. कुठून आणायचे गरिबांनी? गरीबाचे आई बाप धुणे भांडे आणतात आणि पोराला शिकवतात. त्याला पर्याय काय केलं पाहिजे डोनेशन बंद झालं पाहिजे. काका व्यवस्थित हळू शांतपणे सांग. घाई कुणाला नाही, आम्हाला नाही, तुला नाही, तू व्यवस्थित सांग. सरकारने लक्ष दिलं पाहिजे. याकडे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत. मला त्यांच्याबद्दल भरपूर मान सन्मान आहे. आज त्यांनी मला एवढं सगळं पदवी पण दिली होती. पण मी आज सांगतो अजितदादा तुम्ही ह्या गोष्टीला लक्ष द्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.